वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल सायन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या चॅनलसाठी तुम्ही आपण नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं की नाव आहे सायन्स फॉर स्टुडंट. फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, जो की 10वीचा भाग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा भाग बघण्या अगोदर काही बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेऊयात. बघा, आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे त्याचं नाव आहे सेल. ॲज वी नो दॅट सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. आपल्या शरीराची रचना जी आहे, आपल्या शरीराचे कार्य जे आहे ते प्रत्येक कार्य, प्रत्येक रचना जी आहे ही फक्त आणि फक्त सेलमुळे घडत असते. तर हे सेलमुळे घडते आपल्याला माहिती आहे, पण हे करतं कोण? एकटा सेल करतं का? तर सेलमधले काही महत्त्वाचे कंटेंट आहेत जे आपल्याला बघायचे आहेत. बघा, सेलच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर सेलच्या एकदम सेंटरला न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम्स आहे. क्रोमोझोम जे की आपले जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करत असतात, पण या क्रोमोझोमच्या आतमध्ये सुद्धा DNA आणि जीन्स असतात. तर DNA जो सेगमेंट आहे, एक पार्ट आहे, त्या पार्टला म्हणतो आपण जीन. ठीक आहे. तर व्हॉट इज मीन बाय DNA? ॲज यू नो दॅट द लॉंग फॉर्म ऑफ DNA इज डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड हा DNAचा लॉंग फॉर्म आहे. DNAला आपण मास्टर मॉलिक्यूलसुद्धा म्हणतो. तर मास्टर मॉलिक्यूल का म्हणतो? DNA असा एक मॉलिक्यूल आहे जो काय करतो, तर आपल्या शरीराची किंवा आपल्या सेलची, आपल्या पेशीची जी काही रचना आहे, पेशीचे जे काही कार्य आहे, ज्या ग्रोथ आहे, डिव्हिजन आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टींना कंट्रोल करण्याचं काम हा DNA करत असतो. आणि या DNAच्या सेगमेंटलाच आपण काय म्हणतो, तर जीन म्हणतो. बरोबर आहे. तर प्रत्येक कार्य, आपली हाईट आहे, आपला रंग आहे, आपल्या शरीराची जी रचना आहे, आपल्या शरीराचे जे काही कार्य आहे, हे कार्य कोण करतं, तर हा DNA किंवा जीन करत असतो. पण हे सर्व करण्यासाठी त्यांना कशाची गरज पडते? त्यांना गरज पडत असते प्रोटीनची. तर त्यांना गरज पडत आहे कोणाची? तर प्रोटीनची गरज पडत आहे. ठीक आहे. तर मग हा प्रोटीन तयार कसा करतात? हा प्रोटीन तयार झाल्यानंतर तो कशा प्रकारे कार्य करतो, या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीमध्ये तुम्ही बघितलं असेल की DNA जो असतो, हा DNA डबल स्ट्रँडेड एक स्ट्रक्चर. डबल स्ट्रँडेड म्हणजे काय? तर एक सीडीसारखा भाग आहे जो की आपल्याला वॅटसन आणि क्रिक या दोन महान सायंटिस्टनी यांची रचना आपल्याला दिलेली आहे. तुम्ही जर बघितलं तर हे सीडीसारखा भाग दिसतो इथे तुम्हाला, ज्याच्या आतमध्ये काही पायऱ्या आहेत, त्यांना आपण स्ट्रँड असे म्हणतो. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक स्ट्रँड जो आहे किंवा हा DNA जो स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलेला आहे मी, याच्यामध्ये प्रत्येक स्ट्रँड किंवा प्रत्येक पायरीमध्ये काही नायट्रोजन बेस असतात. आता DNAमध्ये कोणते नायट्रोजन बेस असतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जे की ॲडेनाईन, गायनाईन, सायटोसिन आणि थायमाइन. हे 4 नायट्रोजन बेस आहेत जे की DNAमध्ये असतात. बरोबर आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. पण आता काय करायचं आहे? आता आपल्याला प्रोटीन तयार करायचं. आपला एम काय आहे? आपण आज काय बघणार आहोत? तर प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे. तर काय होतं बघा, तर ही जी CD होती किंवा हा जो स्ट्रँड डबल हेलिक्स स्ट्रँड होता DNAचा, त्याला आपण स्ट्रेट याच्यामध्ये मांडणी करतो. ठीक आहे. आपण अशी सीडीसारखी त्याची मांडणी करूयात. आणि आता तुम्हाला असं कळेल की या DNAमध्ये जे काही नायट्रोजन बेसेस आहेत, ॲडिनाईन, गायनाईन, सायटोसाईन, थायमाईन, आणि यांच्यासोबत कॉम्प्लिमेंटरी म्हणून काय असतं, एक पेअर असते की ॲडिनाईनची नेहमी जोडी जर तुम्ही बघितली तुमच्या इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये, हे मागच्या वर्षी तुम्ही बघितलेली आहे की तिथे ॲडिनाईनची पेअर नेहमी थायमाईनसोबत असते, गायनाईनची पेअर नेहमी सायटोसाईनसोबत असते, सायटोसाईनची पेअर नेहमी गायनाईनसोबत असते, आणि थायमाईनची पेअर नेहमी ॲडिनाईनसोबत असते. ठीक आहे. आता काय होतं, DNAला प्रोटीन तयार करण्यासाठी RNAची गरज पडते. डू यू नो दॅट? DNAला प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी कशाची गरज पडते, तर RNAची गरज पडते. मग आता काय होते इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काय होईल, एक एन्झाईम आहे, त्याचं नाव आहे RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेज काय करतो विद्यार्थी मित्रांनो? तर RNA पॉलिमरेज हा एक एन्झाईम आहे
जो काय करणार आहे, DNA एक स्ट्रँड, एक पट्टी जी आहे, एका पट्टीचाच उपयोग करणार आहे आणि दुसरी जी स्ट्रँड आहे त्या दुसऱ्या स्ट्रँडच्या DNA ऐवजी तिथे mRNAची स्ट्रँड जे आहे mRNA सोबत त्याची अटॅचमेंट करणार आहे. तर कसं होईल हे? तर तुम्ही इथे बघितलं, आपण इथे एक स्ट्रँड बघणार, तर हा एक खालचा जो स्ट्रँड आहे हा DNAचा स्ट्रँड आहे. ठीक आहे. इथं आपण लिहूयात ॲडेनाईन, गायनाईन, सायटोसाईन, थायमाईन, परत ॲडेनाईन, गायनाईन, पुढे चालत राहतं. आता काय होईल विद्यार्थी मित्रांनो, की जो RNA पॉलिमरेज होता, हा RNA पॉलिमरेज काय करेल, वरची जी पट्टी आहे, वरचा जो स्ट्रँड आहे DNAचा, त्याच्याऐवजी mRNA स्ट्रँड जो आहे इथे फिक्स करेल. ठीक आहे. हे एकमेकांशी अटॅच झालेले आहेत. म्हणजे आता काय झालं, DNA पासून RNA पॉलिमरेजच्या मदतीने, कोणाच्या मदतीने, तर RNA पॉलिमरेज च्या मदतीने आपण mRNA तयार करणार आहोत. आणि इथे सुद्धा हे जे नायट्रोजन बेसेस आहेत ते कॉम्प्लिमेंटरी आहेत. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, जसं आपल्याला माहिती की ॲडेनाईनची पेअर नेहमी कोणासोबत असते, तर थायमाईनसोबत असते. पण तुम्ही नववीला शिकलेला आहात की RNAमध्ये 4 नायट्रोजन बेस आहेत. त्यांचं नाव काय आहे, तर ॲडेनाईन, गायनाईन, सायटोसाईन आणि थायमाईनच्या ऐवजी काय असतं, युरॅसिल असतं. काय असतं, युरॅसिल. तर बघा, DNAलाच कॉम्प्लिमेंटरीमधून mRNAचे स्ट्रँड तुम्हाला दिसत आहे. तिथे सुद्धा नायट्रोजन बेसेस आहेत. नायट्रोजन बेसेस कोणकोणते आहेत, मग इथे ॲडेनाईनची पेअर, थायमाईनच्या ऐवजी इथे युरॅसिल येईल, गायनाईनला सायटोसाईन, सायटोसाईनला गायनाईन आणि थायमिनच्या ऐवजी परत ॲडेनाईन. अशा प्रकारचे नायट्रोजन बेस तयार झालेले आहेत. आणि इथे काय झालं मग आता, तर RNA पॉलिमरेजच्या मदतीने आपण इथे mRNA तयार केलेला आहे आणि या mRNAवर सगळे नायट्रोजन बेसेस आहेत. ठीक आहे. हे ॲडेनाईन आहे, हे गायनाईन आहे, सायटोसाईन, युरॅसिल, ॲडेनाईन, गायनाईन, सायटोसाईन. इथं आपण mRNA केलेला आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, याच प्रोसेसला म्हणतो आपण ट्रान्स्क्रिप्शन. काय म्हणतो, ट्रान्स्क्रिप्शन. बघा, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, मग ट्रान्स्क्रिप्शन इज अ प्रोसेस of synthesis of mRNA as per the nucleotide sequence present on the DNA molecule is called as transcription. तुम्हाला आता मी सांगितलं आत्ताच की DNAच्या मदतीने DNA काय करणार, mRNAच्या मदतीने प्रोटीन तयार करणार आहे आणि प्रोटीन तयार करण्यासाठी आपल्याला ह्या mRNAची गरज पडते. तर ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, की ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे DNAच्या मदतीने किंवा DNA mRNA तयार करणार ॲज पर द न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स. न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स तुम्हाला सांगितले मी आत्ताच की जसं नायट्रोजन बेसेस आहेत, ॲडेनाईन, गायनाईन, सायटोसाईन, थायमाईन, किंवा RNAसाठी ॲडेनाईन, गायनाईन, सायटोसाईन आणि युरॅसिल, या प्रकारच्या सिक्वेन्सप्रमाणे हा mRNA तयार झालेला आहे. ठीक आहे. आणखी आपल्याला बघायचं सेंट्रल डोग्मा काय असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल डोग्मा इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स बाय DNA थ्रू द RNA इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. काय करायचं आहे, तर आपल्याला प्रोटीन तयार करायचं आहे. कोण करणार, DNA करणार. कुणाच्या मदतीने करणार, तर RNAच्या मदतीने. तर DNA RNAच्या मदतीने प्रोटीन तयार करणार आहे, त्या प्रोसेसला म्हणतो आपण सेंट्रल डोग्मा. ठीक आहे. आणखी एक आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायची आहे इथे, ट्रिपलेट कोडॉन. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय बघा. तर आपण आता जसं बघितलं की आपण काय तयार केलेलं आहे, तर mRNA तयार केलेला आहे. ठीक आहे. हा एक mRNA आहे. या mRNAवर नायट्रोजन बेसेस आहेत, ह्या स्ट्रँड आहेत किंवा याला न्यूक्लियोटाईडसुद्धा म्हणतो आपण. या नायट्रोजन बेसेसमध्ये आपण बघितलं की ॲडेनाईन आहे, गायनाईन आहे, सायटोसाईन आहे, युरॅसिल आहे, ॲडेनाईन आहे, सायटोसाईन आहे, गायनाईन आहे. हे नायट्रोजन बेस आहेत. तर 3 नायट्रोजन बेसेस मिळून बघा, आता हे समजा आपण 3 नायट्रोजन बेस घेऊयात. हा ॲडेनाईन आहे, गायनाईन आहे, सायटोसाईन आहे. या 3 नायट्रोजन बेसेस एकत्र आल्यानंतर यांच्यापासून एक कोड बनतो. कोणाचा, अमायनो ॲसिडचा. अमायनो ॲसिड काय असतात विद्यार्थी मित्रांनो, अमायनो ॲसिड इज नथिंग बट अ स्मॉल युनिट ऑफ प्रोटीन. ठीक आहे. बघा, परत सांगतो, ट्रिपलेट कोडॉन काय आहे, हे जे 3 नायट्रोजन बेसेस आहेत, या 3 नायट्रोजन बेसेसपासून एका अमायनो ॲसिडचा कोड बनतो. एका अमायनो ॲसिडचा
कोड बनतो आणि याच 3 नायट्रोजन बेसेसच्या ग्रुपला आपण काय म्हणतो तर ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतो. कळालं विद्यार्थी मित्रांनो? mRNA तयार कोणी केला? DNA ने केला. ही प्रोसेस कुठे झाली बरं? ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस कुठे घडते? तर ट्रान्स्क्रिप्शनची जी प्रोसेस आहे ती घडत असते न्यूक्लियसमध्ये. कुठे घडते? न्यूक्लियसमध्ये. ठीक आहे. तर आपल्याला सर्वांना ट्रान्स्क्रिप्शन, सेंट्रल डोग्मा आणि ट्रिपलेट कोडॉन हे कळालं असेल. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे ट्रान्सलेशन. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सलेशन म्हणजे काय? आपण बघितलं की न्यूक्लियसच्या आतमध्ये DNA यांनी काय केलेलं आहे? तर DNAने mRNA तयार केलेला आहे. हा mRNA जो आहे mRNAकडे काय असतं? जसं तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये इफ यू सॉ इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट की mRNA, tRNA आणि RNA 3 RNA असतात. नायट्रोजन RNAच्या टाईप्स आहेत. mRNA मॅसेंजर RNA. मॅसेंजर RNAचं काम काय असतं? तर मॅसेंजर RNA हा इन्फॉर्मेशन कॅरी करतो. मॅसेंजर RNA काय करतो? तुम्हाला ते मी दाखवतो वाटल्यास की RNAच्या 3 टाईप्स असतात. mRNA, tRNA आणि rRNA. mRNA काय करतं? तर mRNA प्रोटीन सिंथेसिसची जी काही इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम mRNA करतो. इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम मॅसेंजरला mRNAला म्हणतो आपण मॅसेंजर RNA. मॅसेंजरचा अर्थच काय? तर मॅसेज कॅरी करणे. तर इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम कोण करतं? तर मॅसेंजर RNA करतो. tRNA काय करतो? तर tRNA जो असतो हा tRNA mRNAचे जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याच इन्फॉर्मेशन्सप्रमाणे अमायनो ॲसिड कॅरी करतं. काय करतं? अमायनो ॲसिड कॅरी करतं. अमायनो ॲसिड. ठीक आहे. आणि शेवटचा राहिला तो rRNA. rRNA काय करतो? तर ज्या mRNA इन्फॉर्मेशन आणलेली आहे, tRNAने अमायनो ॲसिड आणलेला आहे, या अमायनो ॲसिडच्या मदतीने प्रोटीन तयार करण्याचं काम हा rRNA म्हणजेच रायबोझोमल RNA हा करत असतो. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे जाऊयात. आता ट्रान्सलेशनमध्ये बघितलं तुम्ही तर तुम्हाला कळेल की जो mRNA न्यूक्लियसच्या आतमध्ये तयार झाला होता, आता हा तो कुठे येईल? सायटोप्लाझममध्ये येईल. हा आहे mRNA. आपण याच्या अगोदर ट्रान्स्क्रिप्शनमध्ये बघितलेला. ॲडिनाइन, गायनाइन, सायटोसाइन आणि थायमाइन. पुढे ॲडिनाइन आणि गो ऑन. इथे काय बघितलं आपण? आता या प्रत्येक नायट्रोजन बेसकडे काय आहे? कोड आहे अमायनो ॲसिडचा. आपण आता बघितलं ट्रिपलेट कोडॉनप्रमाणे अमायनो ॲसिडचा कोड आहे. आता काय होतं की tRNA काय करतो? tRNA येतो आणि tRNA या अमायनो ॲसिडसोबत पेअर करतो किंवा या mRNA सोबत पेअर करतो. ठीक आहे. हा आला tRNA. tRNAकडे पण नायट्रोजन बेसेस असतात. ते सुद्धा एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. आता कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला सांगितलं मी. कॉम्प्लिमेंटरी मीन्स आपल्याला ॲज वी नो दॅट की ॲडिनाइनची पेअर असते. कोणासोबत असते ॲडिनाइनची पेअर? तर ॲडिनाइनची पेअर असते आपली थायमाइनसोबत DNAमध्ये, पण RNAमध्ये युरॅसिलसोबत असते. तर हा इथे युरॅसिल असेल याच्याकडे. गायनाइनची पेअर सायटोसाइनकडे असते. सायटोसाइनची पेअर गायनाइनकडे असते. थायमाइनची ॲडिनाइनकडे असते. अशा प्रकारचे नायट्रोजन बेसेस घेऊन कोण आला? tRNA आलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलं आहे की mRNAकडे हे जे नायट्रोजन बेस यांच्याकडे कोड्स आहेत. इथे कोड्स आहेत यांच्याकडे. कशाचे कोड आहे? अमायनो ॲसिडचे. याच कोडला डिकोड करण्यासाठी tRNAकडे काय असतं? अँटीकोड असतात. अँटीकोडॉन. काय असतात? अँटीकोडॉन असतात. tRNAकडे काय आहेत? अँटीकोडॉन्स आहेत. mRNAकडे काय आहेत? तर mRNAकडे काय आहे? कोडॉन्स आहेत. कोडॉन जसं कुलपाची चावी असते, कुलपाला चावी, तसं या कोडॉनला अँटीकोडॉन असतात. ठीक आहे. तर हे अँटीकोडॉन घेऊन कोण आलं? tRNA आलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि याच प्रोसेसला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. काय मग ट्रान्सलेशन? ॲज पर द कोडॉन ऑन mRNAकडे असणाऱ्या कोडॉनसारखेच द tRNA मॉलिक्यूल विथ कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन इज ब्रॉट नियर mRNA. काय mRNA प्रमाणे जे mRNAकडे जे कोडॉन्स आहेत त्याचसारखेच अँटीकोडॉन हा tRNA आणतो आणि याच प्रोसेसला म्हणतो आपण ट्रान्सलेशन.
याच प्रोसेसला काय म्हणतो आपण? ट्रान्सलेशन. ठीक आहे, इथपर्यंत झालेलं आहे. आता टीआरएनए एमआरएनए या दोघांनी एकत्र आले, त्यांनी ट्रिपलेट कोडॉन तयार केलं आणि आपल्याला माहिती आहे 3 कोडॉनचे मिळून एक अमायनो ॲसिड बनतो. आता बघायचं आपल्याला ट्रान्सलोकेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा भाग महत्त्वाचा आहे. ट्रान्सलोकेशनमध्ये काय घडतं? ट्रान्सलोकेशनमध्ये आता हे 2 स्ट्रँड आहे, एक एमआरएनएचा एक टीआरएनए, दोघांची पेअर झालेली आहे. सर्वांच्या पेअर झालेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे 3-3चा ग्रुपला आपण नायट्रोजन बेस असे म्हणतो. ॲडिनाइन, गायनाइन, सायटोसाइन, गायनाइन, युरासिल, ॲडिनाइन. वर बघितलं आपण तर युरासिल, सायटोसाइन, गायनाइन, सायटोसाइन, ॲडिनाइन, युरासिल. आता काय होईल? आता आपण बघितल्याप्रमाणे की इथे 3-3चा ग्रुप तयार होतो आणि याच्यापासून काय तयार झालेलं आहे? तर अमायनो ॲसिड तयार झालेले आहेत. काय तयार झालेलं आहे? अमायनो ॲसिड तयार झालेले असतात. ठीक आहे, आता हे अमायनो ॲसिड तयार कोण करतं? तर यांच्यासोबतच RNA असतो. हा RNA काय करतो? तर RNA इथे अमायनो ॲसिड तयार करतो. कोडॉन आणि अँटीकोडॉन मिळून अमायनो ॲसिड तयार करतो. आणखी एक अमायनो ॲसिड तयार झाला. ठीक आहे, या दोघांना जॉईंट करण्याचं काम कोण करतं? रायबोझोम करतं. कोण करतं? रायबोझोम करतं. आणि रायबोझोम यांनाच कोणत्या प्रकारे जोडतो? तर त्या बॉन्डचं नाव आहे पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्डच्या साह्याने काय करतो रायबोझोम्स? अमायनो ॲसिड जे तयार होत आहेत ते एकमेकांना जॉईन करण्याचं काम करत असतो. ठीक आहे, आता काय होईल? एक अमायनो ॲसिड तयार झाला, परत दुसरा तयार झाला आणि अशा प्रकारे कंटिन्युअसली रायबोझोम जे आहेत अमायनो ॲसिड तयार करत असतात. अगोदर रायबोझोम्स इथे होते, मग रायबोझोम्स इथे येतील, मग पुढे रायबोझोम्स इथे येतील, परत रायबोझोम्स पुढे पुढे जात राहतात आणि अशा प्रकारे रायबोझोम जे आहेत समोर किंवा एका एमआरएनएपासून पुढच्या एमआरएनएकडे, पुढच्या एमआरएनएकडे, त्याच्या पुढच्या ट्रिपलेट कोडॉनकडे, त्याच्या पुढच्या ट्रिपलेट कोडॉनकडे, एका ट्रिपलेट कोडॉनवरून पुढे 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 इथे काय होत असतात? ट्रान्सफर होत असतात. त्यामुळे त्यांना म्हणतो आपण ट्रान्सलोकेशन. रायबोझोम्स कीप्स ऑन मूव्हिंग. रायबोझोम्स कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए टू अदर एंड ऑफ एमआरएनए बाय द डिस्टन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. एका ट्रिपलेट कोडॉनवरून दुसऱ्या ट्रिपलेट कोडॉनकडे हा रायबोझोम्स मूव्ह होत राहतात आणि अमायनो ॲसिड तयार करत असतात आणि हेच अमायनो ॲसिड एकमेकांना जॉईन झालेले असतात. त्यांनाच म्हणतो आपण पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्डच्या साहाय्याने जॉईन झालेले असतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आता इथे प्रोटीन तयार कुठे झालेलं आहे? तर प्रोटीन आणि अमायनो ॲसिडमध्ये संबंध काय? अमायनो ॲसिड म्हणजे काय आहेत? एक मणी समजा आपण बघितला तर हा अमायनो ॲसिड आहे. असे बरेच मणी एकत्र येऊन काय बनतं? तर प्रोटीन बनतो. अमायनो ॲसिड असेच अमायनो ॲसिड खूप छोटे छोटे एक अमायनो ॲसिड एकत्र येऊन एकत्र जॉईन होऊन काय बनतं? शेवटी प्रोटीन बनतं. आणि आता आपल्याला जो कोणता प्रोटीन आवश्यक आहे शरीरासाठी, हे सर्व प्रोटीन्स तयार करण्याचं काम अशाच प्रकारे रायबोझोम्स करत असतात आणि हे तयार झालेले प्रोटीन्स प्रत्येक सेलद्वारे प्रत्येक ऑर्गनपर्यंत पोहोचवल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, इथे आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या भागामध्ये.